राम राम सर्वांना. कशा आहात तुम्ही सर्वे? तर आज आमच्या नागपूरमध्ये आलेला होता खूप जोरदार पाऊस आणि म्हटलं तर काय बनवायचं, तर चटपट छानपैकी मस्त भाकरी आणि ठेचा करूया. तर मी इथे तुम्हाला शेअर करते भाकरी आणि टमाटरच्या ठेच्याची रेसिपी. तर नमस्कार सर्वांना, मी आहे दीपिका. आईचं स्वयंपाकघरमध्ये तुमचं स्वागत आहे. तर इथे आपण बनवतो आहे टोमॅटोचा ठेचा. तर मी सर्वात आधी पॅनमध्ये घेतलेला आहे टोमॅटो, लसण आणि मिरच्या मी इथे घेतलेल्या आहे 7 ते 8. खूप तिखट नव्हत्या म्हणून तितक्याच घेतल्या आणि 8-10 लसणाच्या पाकळ्या. जर तुमच्याकडे थोड्या जाडसर मिरच्या असतील तर तुम्ही दोन्ही मिरच्या यामध्ये ॲड करू शकता. त्याने टोमॅटो ठेच्याचा खूप छान फ्लेवर येत असतो. माझ्याकडे नव्हत्या म्हणून मी यामध्ये छोट्या मिरच्याच ॲड केलेल्या आहे. तर आता मी त्याला ठेवलेलं आहे साईडमध्ये आणि माझ्या मुलीने डिमांड केलेली होती उपम्याची. तर मी तिला बनवून देते आहे इथे उपमा. आणि ठीक आहे ना, जसं आपण मुलांना मॅगी वगैरे खाऊ घालतो किंवा नूडल्स वगैरे खाऊ घालतो, त्याच्यापेक्षा बरं आहे की आपण घरीच काहीतरी त्यांना करून देतो. तिथे झालेलं होतं तेल गरम, मोहरी ॲड केली, टोमॅटो, मिरची आणि याला छानपैकी मी होऊ देणार आहे आणि यात ॲड करणार आहे मी आलू. तर साईडला मी टोमॅटो टोमॅटोच्या ठेच्याला आता बघत आहे, तर ते झालेले आणि त्यांना पलटवून घेतलेलं आहे. परत मी आता इथे ॲड केलेलं आहे मीठ. तुम्हाला जर उपम्याची रेसिपी माझ्याकडून बघायची असेल तर तुम्ही यातून बघू शकता. आणि इथे घेतलेलं आहे मी कळण्याचं पीठ. हो, तर आज मी बनवणार आहे कळण्याचा भाकरी. आणि बघा इथे माझं उपम्याचं मिश्रण सगळं तयार झालेलं आहे आणि मी पाणी घातलेलं आहे आणि त्याला आता बॉईल होऊ देणार आहे. सोबतच मी इथे ठेच्याचं पण माझं सगळं रेडी झालेलं आहे. तर आता मी काढून घेणार आहे टोमॅटोचे साल्टे. बघा किती छान असे टोमॅटो मस्त मऊ झालेले आहे. लसण आणि मिरची पण छानपैकी झालेली आहे. जर तुम्हाला छान आणखी टेस्टी आणि स्वादिष्ट ठेचा खायचा असेल तर लसण आणि मिरचीला पण तेलामध्ये थोडं फ्राय करून घेणं आवश्यक आहे. आता मी इथे ॲड केलेला आहे रवा आणि मस्तपैकी याला आता होऊ देईल 5 मिनटं आणि गरमागरम सर्व करणार. तर तेव्हापर्यंत बघूया ठेच्याची रेसिपी. तर बघा आता तिथे मी तेल टाकलेलं होतं. तेल गरम होत आलेलं असेल तर त्यामध्ये मी आता ॲड करणार थोडंसं जिरं. बघा थोडंसं त्यामध्ये प्रॉब्लेम झालेला आहे. मी त्याच पॅनमध्ये तेल टाकलं त्यामुळे थोडंसं तिथे खाली लागलेलं आहे. पण ठीक आहे, आता पुढच्या वेळेस मी लक्षात ठेवणार. आणि मस्तपैकी छान आता त्याला मी असं ग्रेट करून घेणार आहे. माझ्याकडे शेंगदाणे होते, मी भाजून घेतलेले होते. जर तुम्हाला त्याच्यात शेंगदाण्याचं कूट घालायचं असेल तर तुम्ही कूट पण घालू शकता. मला थोडंसं असं जाडसर ठेवायचं होतं म्हणून मी त्यामध्ये फक्त भाजलेले शेंगदाणे त्याला असं थोडंसं फोडून घेतलेलं होतं आणि तेच मी त्यामध्ये ॲड केले. आणि आता बघा ग्रेटरने मी ग्रेट करून घेते आहे छानपैकी. बघा किती छान असा हा ठेचा दिसतो आहे. आणि आता याला जे पाणी सुटलेलं आहे ते थोडंसं आपल्याला पाणी इथे सुकू द्यायचं आहे 1-2 मिनटं, 1 ते 2 मिनटं. आणि मी टाकलेलं आहे यामध्ये आता कोथिंबीर खूप सारं. जर तुम्हाला पण कोथिंबीर आवडत असेल तर तुम्ही पण यामध्ये कोथिंबीर ॲड करू शकता. खूपच छान टेस्ट येतो याचा आणि इतकं छान लागतं मस्त की तुम्हाला सांगू नाही शकत. जेव्हा तुम्ही बनवाल आणि टेस्ट कराल तर तुम्हाला पण नक्की आवडेल. आणि यात मी घातलेलं आहे आता मीठ आणि थोडंसं तेल कमी झालेलं होतं म्हणून परत मी ॲड केलं. तर तेल आणि परत थोडंसं मला असं वाटलं की बरोबर ग्रेट झालेलं नाही आहे म्हणून मी त्याला केलं. आणि इथे माझा झालेला उपमा पण रेडी झालेला आहे. माझा ठेचा तयार. आता मी करणार आहे भाकरीची तयारी. तर मी इथे घेतलेलं आहे थोडंसं पीठ. 1 भाकर होईल इतकं पीठ मी घेतलेलं आहे. त्याला मी छान मस्त असं मळून घेते आहे. तर भाकरी बनवताना आपल्याला भाकरीचा जो हुंडा आहे तो छानपैकी असा मळून घ्यायचा असतो, ते पण हलक्या हाताने. एकदा हुंडा छान मळल्या गेला ना तर भाकरी आपल्या छान मस्त मऊ येतात आणि फुलतात पण. बघा मी छानपैकी मस्त असा माझा हुंडा रेडी करून घेतलेला आहे. आणि या हुंड्याला मी आता छानपैकी रेडी करून याची करणार आहे भाकर. तुम्ही पण अशाच प्रकारे तुमच्या घरी भाकरी बनवत असता का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर माझ्याकडून ही भाकर पद्धतशीर बनली नसेल तर तुम्ही मला ते पण सांगू शकता. माझ्या घरी मी अशीच बनवत असते. मला माझ्या सासूबाईंनी अशीच भाकर शिकवली म्हणून मी अशीच बनवत असते. तर आता सुरुवात करूया भाकर बनवायला. तर बघा कळण्याची भाकर असल्यामुळे याच्यामध्ये थोडासा चिकटपणा असतो. जर तुम्हाला कळण्याची भाकर बनवायची असेल तर तुम्ही 1 किलो ज्वारीमध्ये अर्धा किलो उडीद टाकायची आणि ते तुम्ही गिरणीवरून दळून आणायची किंवा तुमच्याकडे जर गिरणी असेल तर त्यामध्ये पण तुम्ही करू शकता. माझ्या घरीच गिरणी आहे
म्हणून मी घरीच बारीक केलेली आहे. आणि इथे माझा झालेला होता तवा गरम, तर मी भाकर टाकली तव्यावरती. फ्लेमला मी केलेलं आहे मोठं. थोडं पाणी मी टाकलेलं आहे वरून, कारण भाकर करपली नाही पाहिजे म्हणून पाणी वरून लावणं खूप आवश्यक आहे. आणि पाणी लावल्यानंतर आता तिला थोडंसं आपल्याला होऊ द्यायचं आहे भाकरीला. तर मी म्हणत होते की तुमच्याकडे जर गिरणी असेल तर तुम्ही गिरणीमधून पण करू शकता तुमच्या, किंवा बाहेरून पण आणू शकता. फक्त त्याचं मिश्रण कसं आहे ते आपल्याला समजलं पाहिजे, कारण बरेचदा खूप बारीक पण दळून देतात, त्यामुळे आम्ही घरीच दळण करत असतो. तर बघा माझी भाकर आता इथे जवळपास होत आलेली आहे आणि मी बघा मस्त फुगत आहे. एका बाजूने फुगलेली आहे, एका बाजूने फुगलेली नाही आहे, पण तरी पण त्याला छानपैकी असं पोपळा आलेला आहे. जेव्हा मी तुम्हाला दाखवेल बघा, बघा इथे तुम्ही बघू शकता छानपैकी माझ्या भाकरीला असा पोपळा आलेला आहे. तर मंडळी, छानपैकी मस्त ही भाकर रेडी आहे. तर या की मग जेवायला, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा. धन्यवाद.